नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, तैसा व्यासाचा मागोवा घेतू, भाष्यकारांते वाट पुसतू, अयोग्य ही मी न पवतू, के जाईन. ज्ञानेश्वरीतील अध्याय 18, ओवी क्रमांक 1723. मूळ संस्कृतातील गीता ग्रंथ आपण माय मराठीत का आणला याचा खुलासा ज्ञानेश्वरांनी केला आहे. व्यास महर्षी मोठे आहेत आणि आपण फार लहान आहोत याची ज्ञानेश्वरांना जाणीव आहे, पण तरी देखील आपण हे धाडस का केलं हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, वडील ज्या वाटेनं चालतात त्याच वाटेनं त्यांच्या पावलावर पाऊल टाकून लहानगं लेकरू चालू शकतंच की. गीतेचा भावार्थ सांगण्याची माझी योग्यता नाही हे मलाही मान्य आहे, पण व्यास महर्षींची पावलं कुठं उमटली आहेत ते पाहत आणि मोठ्या मोठ्या भाष्यकारांना वाट विचारित मी हे काम करायला प्रवृत्त झालो आहे. या ओवीमध्ये भाष्यकारांते वाट पुसतू असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे. हे भाष्यकार कोण असा एक प्रश्न नेहमी पडतो. भाष्यकारांते या शब्दामध्ये रा या अक्षरावर अनुस्वार आहे, त्यामुळे हा एकाच भाष्यकाराचा आदरार्थी अनेकवचनी उल्लेख आहे की खरोखरच अनेक भाष्यकार आहेत अशी शंका उत्पन्न होते. ज्ञानेश्वरांच्या पूर्वी शंकराचार्य, रामानुजाचार्य अशा काही भाष्यकारांनी गीतेवर संस्कृतमध्ये आपल्या टीका लिहिल्या. त्यांना ज्ञानेश्वरांनी वाट विचारली का? म्हणजे असं की त्या सर्वांचे भाष्यग्रंथ त्यांनी पाहिले होते का? ज्ञानेश्वरांच्या पुढे कोणते आचार्य होते? ज्ञानेश्वर मूळचे नाथपंथी. काश्मीरी शैवमत आणि नाथपंथ यांचा जवळचा संबंध आहे. तेव्हा शैव दर्शनातले एखादे आचार्य ज्ञानेश्वरांच्या पुढे होते का? खरं तर या सगळ्या शंका बाजूला ठेवल्या पाहिजेत. ज्ञानेश्वरांनी आपल्या स्वभावाला धरून भाष्यकारांचा उल्लेख नम्रपणानं केला आहे. त्यांची ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका ही स्वतंत्र अशी कृती आहे. आपण गीतेच्या मराठीकरणाचं हे जे धाडस केलं त्याच्या मागे आणखी एक थोर ठेवा आहे, तो म्हणजे गुरुकृपेचा, असं ज्ञानेश्वर सांगतात. श्री गुरुनाथांपासून आपल्याला हे बळ लाभलं असं ज्ञानेश्वर मानतात.